आजचा हा पुरस्कार वितरण सोहळा जो दादासाहेब फाळके इंटरनॅशनल सिने अवॉर्ड 2024 16 मार्च हा पुण्यात उत्कृष्टपणे सादर करण्यात आला। त्याचं स्वरूपही खूप छान होतं। मीनाक्षी शेषाद्री होते, मी होतो, दुसरे काही मुख्य मंडळी होती। या सगळ्यांच्या उत्साहात म्हणजे लोकांच्या उत्साहात हा प्रोग्राम साजरा झाला, याचा आनंद जास्त होतो। सगळे नटून थटून एखाद्या सणासारखे आलेले आहेत आणि हा पुरस्कार एका महान चित्रकाराच्या वतीने देण्यात आला। एक मोठी गोष्ट आहे। आयोजकांचे धन्यवाद, विशेषतः डॉक्टर अविनाश सकुंडे यांच्याबद्दल गौरव उद्गार काढलेच पाहिजे। थैंक यू वेरी मच। आज का इवेंट जो यहाँ पुणे महाराष्ट्र में हुआ है, दादा साहेब फाल्के इंटरनेशनल सिने अवार्ड्स, बहुत ही अच्छी ऑर्गेनाइजेशन हुई है प्रोग्राम की। और मेरी तरफ से मुझे खुशी हुई कि मुझे इनवाइट किया गया और मैंने इसमें हिस्सा लिया। मैंने कुछ अवार्ड्स दिए और अपने लिए भी एक बहुत अच्छा अवार्ड लेके मैं घर जा रही हूँ। उसके लिए बहुत बहुत धन्यवाद। और मैं यही चाहूँगी कि इस तरह के प्रोग्राम जहाँ अभिनय करने वाले कलाकारों को सराहा जाता है और उनको अवार्ड दिया जाता है और ज़्यादा हो, ताकि हम और अच्छा काम कर सकें। दादा साहेब फाळके सिने इंटरनॅशनल अवॉर्ड अकॅडमीचा मी राष्ट्रीय अध्यक्ष आहे। आमच्या सिने अकॅडमीच्या वतीने अनेक नव कलाकारांना आम्ही प्रोत्साहनार्थ पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करतो। हे तिसरं वर्ष आहे। याआधी भरपूर काही चांगल्या कलाकारांना दिलेला होता। यावर्षी आपण आपले दीपक शिर्के सरांना ज्येष्ठ अभिनेते यांना जीवन गौरव पुरस्कार तसेच सत्यशोधक या मूवीला आम्ही प्रथम पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आला आहे। तसेच या ठिकाणी फॅशन शोचे आयोजन करण्यात आलेलं होतं। या ठिकाणी जे फॅशन शोमध्ये विनर झालेत त्यांना सर्वांना शुभेच्छा देतो। काय म्हणजे कुठल्या कॅटेगरीत होत्या? यामध्ये आम्ही अनेक वेगवेगळ्या सिने क्षेत्रातील अनेक वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये हे पुरस्कार दिले। संगीतकार असतील, दिग्दर्शक असतील, अभिनेते असतील, फिमेल अभिनेते असतील, असे भरपूर कॅटेगरीज होते। आमची ज्युरी टीम होती, आमचे बच्चाव सर असतील डायरेक्टर, आमचे सिनियर अनेक मंडळी आमच्या जे संघटनेत संस्थेत काम करतात त्यांनी या सर्व सोहळ्याला आपले योगदान दिले व चांगल्या यांना सन्मानित करून नवीन कलाकारांना प्रोत्साहन मिळण्यास काम करण्यासाठीच हे आम्ही काम करतो। नमस्कार, टॉक इंडियामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण दादासाहेब फाळके इंटरनॅशनल पुरस्कार 2024 यासाठी आलेलो आहोत। आज आपल्याबरोबर मराठी अभिनेत्री मोनालिसा बागल आहेत। तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया त्यांना कशाबद्दल अवॉर्ड भेटला आहे, काय सांगाल आपण? नमस्कार, मी अभिनेत्री मोनालिसा बागल। आज रावरंभा या सिनेमासाठी मला बेस्ट ॲक्ट्रेस म्हणून अवॉर्ड मिळाला आहे आणि मी सगळ्या ज्युरीचे आणि ऑर्गनायझरचे खूप खूप धन्यवाद मानते। कारण प्रत्येक कलाकाराला त्याच्या कामाचं कौतुक व्हावं असं वाटत असतं आणि ज्यावेळेस अवॉर्ड मिळतं त्यावेळेस आपण काम जे केलं आहे त्याची पावती आपल्याला मिळते। त्याच्यामुळे खूप खूप धन्यवाद आणि प्रेक्षकांचे सुद्धा खूप खूप आभार। असंच पुढेही माझ्यावरती प्रेम करत राहा। थँक्यू। आज तुम्ही या अवॉर्ड शो मध्ये आलेले आहात, कसं वाटतंय तुम्हाला? दादासाहेब फाळके सिने अवॉर्ड जे आहेत ते अविनाशजी सकुंडे यांच्या माध्यमातून देण्यात येतात आणि बऱ्याच वेगवेगळ्या सेलिब्रिटी ज्या ऍक्टिंग क्षेत्रात आहेत किंवा याच्यामध्ये बरेच वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय जे कार्य करतात त्यांना हा पुरस्कार दिला जातो आणि अतिशय चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम आयोजित केला जातो। बरेच वेगवेगळे जे उपक्रम आहेत ते या कार्यक्रमाच्या माध्यमातून होतात आणि महाराष्ट्रातूनच नाही, अगदी महाराष्ट्राच्या बाहेरचे सुद्धा जे काही या संबंधितले जे कोणी ऍक्टर आहेत, ऍक्ट्रेस आहेत त्यांनाही अशा पद्धतीचे पुरस्कार दिले जातात आणि यावेळी तर खूपच चांगल्या पद्धतीनं मोठा सोहळा जो आहे तो इथं आयोजित करण्यात आला। खूप छान वाटतंय। बरेच जण आज आलेले आहेत, बऱ्याच जणांना पुरस्कार मिळालेला आहे। ज्यांना पुरस्कार मिळाला त्या सगळ्यांचंच मी मनापासून अभिनंदन करते। थँक्यू। नमस्कार, आज 4 पॉइंट्स बाय शेल्टन या पंचतारांकित हॉटेलमध्ये
आयोजित करण्यात आलेल्या दादासाहेब फाळके यांच्या नावानं अतिशय प्रसिद्धीत पात्र ठरलेल्या या सिने अवॉर्ड सोहळ्यासाठी आज कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मला आमंत्रित करण्यात आलं होतं. मी हे माझं सद्भाग्य समजतो की अशा अतिशय नामांकित पुरस्कार सोहळ्यासाठी आज आयोजकांनी मला या ठिकाणी येण्याची संधी दिली. चित्रपट क्षेत्रासोबतच इतर मग ते मॉडेलिंग असेल किंवा सिने क्षेत्रामध्ये इतर ठिकाणी काम करणाऱ्या, पडद्यामागे काम करणाऱ्या, पडद्यावर काम करणाऱ्या आणि त्याबरोबरच संपूर्ण जी सिस्टीम आहे सिने चित्रपट सृष्टीची त्यात वेगवेगळ्या भूमिका निभावणाऱ्या अनेक दिग्गज कलाकारांचा सन्मान हा या पुरस्कार सोहळ्यामध्ये करण्यात येतो आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांचा देखील सन्मान या ठिकाणी होतो आहे आणि निश्चितच या निमित्तानं या कार्यक्रमाचे आयोजक ॲडव्होकेट अविनाश सकुंडे जे माझे एक चांगले मित्र आहेत, त्यांचं काम मी गेले कित्येक वर्ष पाहतो आहे आणि त्यानिमित्तानं त्यांचं मनपूर्वक कौतुक आहे, अभिनंदन आहे. एक फार सुंदर आणि देखणा असा हा कार्यक्रम सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे आणि निश्चितच ज्या पुरस्कारार्थींना या पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात या ठिकाणी आलेला आहे त्या सर्वांचं कार्य देखील त्या क्षेत्रामध्ये चांगलं आहे. मी डॉक्टर महेश थोरवे, मी एका प्रतितयश अशा विद्यापीठामध्ये संचालक म्हणून काम करतोय आणि या पुरस्कार सोहळ्यात येत असताना आजपर्यंत अनेक कार्यक्रम पाहिले, पण हा कार्यक्रम सर्वार्थानं एक आगळा वेगळा कार्यक्रम आहे आणि म्हणून त्यांचं मनपूर्वक होतं. थँक्यू. मी पैलवान सादिक पठाण, विदर्भ केसरी. मी आज इथं अविनाश सकुंडे सरांना इथं कार्यक्रमाला बोलवलोय, पुण्यामध्ये आलेलो आहे. तर मी माझे गुरु चंद्रहार पाटील, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हे गुरु माझे आहेत. तर त्यांना मला शिक्षण दिलं की गोरगरिबाची कामं करायची, गोरगरीब पैलवान आहे तिथे त्यांना मदत करायची. मग माझं तीच काम आहे, जे माझे गुरु करतात तीच मीच करतोय मॅडम. ही आवड जी मला मिळालं मॅडम, यासाठी मी माझे रक्त सांडलेलं आहे भरपूर, तेव्हा मला या मिळालेला आहे. आयोजकांविषयी आता मॅडम मी तर पहिल्यांदा तिथे अशा कार्यक्रमात आलेलो आहे. त्याच्या आधी कुठं नाही. कुस्तीचे मैदान मी महाराष्ट्रात केले, महाराष्ट्राच्या बाहेर केले, पंजाब हरियाणाला खेळलेलो आहे मॅडम. I am Ambassador Dr. Sanipina Jayalakshmi Rao. Today, I am one of the awardee of Dada Saheb International Cine Awards 2024. I am the winner of number of awards, more than 100 national and international awards in different fields. As Ambassador of World Human Rights Protection Commission, as a Global Ambassador of the American University, and national awards and international awards like Mother of Nation and Popular Queen of Universe 2024 at Dubai, and Mrs. India Classic 2022 at Mumbai, and Mrs. Gracious Classic 2022 at Mumbai conference. So it's a great time in my life journey to receive the most prestigious award, Dada Saheb International Cine Awards. I am thankful to the organizing chairman, Dr. Avinash, and other team members for creating a great global platform for the artists in different fields. Thank you all. त्या अवॉर्डमुळे एक प्रेरणा मिळते, ऊर्जा मिळते, काम करण्याची खूप इच्छा होते. आणि दुसरं सांगायची गोष्ट म्हणजे आम्ही आत्ता सध्या आम्ही आमच्या ज्या संघटनेमार्फत आहे तर आम्ही एक आत्ता सध्या ड्रग्सवर एक अभियान राबवलं आहे. ड्रग्स संदर्भात करतो की एक मेन उद्देश असाच आहे की पुणे शहर असेल, नाशिक असेल, मुंबई असेल, पुण्याच्या बाबतीत तर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की ड्रग्सचा खूपच प्रादुर्भाव झाला आहे आणि खूपच चांगले यंग मुलं, यंग मुली ड्रग्समध्ये सध्या सामील होत आहेत. आणि आमचं नेक्स्ट अभियान तेच आहे की पहिले ड्रग्सवर लक्ष केंद्रित करणं. अवॉर्ड तर एक आमच्या कलाकार बंधूंसाठी, भगिनींसाठी एक ऊर्जा म्हणून आम्ही देतो आहे. सोबत दादासाहेब फाळके अवॉर्ड मिळालेले ओजस्वी आहेत. यांना बेस्ट चाइल्ड ॲक्टरचा हा दादासाहेब फाळके अवॉर्ड अविनाश सुकुंडे आणि ग्रुपतर्फे देण्यात आलेला आहे. त्यांच्या काय भावना आहेत या अवॉर्डबद्दल आपण त्या जाणून घेऊयात. काय सांगाल ओजस्वी, काय भावना आहेत तुमच्या?
नमस्कार, मी ओजस्वी भानुदास कोंडरे. मला बेस्ट चाइल्ड ॲक्टर अवॉर्ड भेटला आहे आणि मी याबद्दल खूप प्राऊड आणि खुश आहे. मला खूप भारी वाटत आहे आणि जाता जाता एकच बोलेल की जो जन्म मिळाला जगती तो सार्थक करून जाणे, काळाच्या ओघावरती हे नाव करून जाणे. ही ओंझ तेजकणांची सूर्याचे अद्भुत देणे, कण आपल्या वेचून त्यातून तेजाने दिपून जाणे. विनिंग अन अवॉर्ड इज अ स्पेशल थिंग फॉर मी, but I want to feel this special thing again and again and again. Thank you so much. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला तुमच्या पुढच्या प्रवासासाठी. या होत्या ओजस्वी. सबको धन्यवाद. आज दादा साहब फाल्के इंटरनेशनल अवार्ड जो देने के लिए पूना में जा रहे हैं, बहुत बहुत धन्यवाद देना चाहता हूं मैं अविनाश जी को कि मेरे को चीफ गेस्ट के लिए आमंत्रण किया है. मेरा नाम राजेंद्र मुनोत है, मैं एंटी क्राइम चीफ दिल्ली से हूं और बहुत अच्छा लग रहा है कि जिस लोगों को आज अवार्ड देने जा रहे हैं और जो परिश्रम से आगे आके उनको एक अवार्ड के रूप में सम्मानित कर रहे हैं, तो एक अच्छा लगता है उनको भी कि हम जिस क्षेत्र में काम कर रहे हैं, जिस क्षेत्र में हम देश के लिए समाज के लिए काम कर रहे हैं, वो एक हम बड़े स्टेज पे लाके उनको सम्मानित करते हैं तो उनको बहुत अच्छा लगता है. और जो भी आज पधारे हुए सबको मैं तहे दिल से धन्यवाद देना चाहता हूं कि वो आगे बढ़े, देश के लिए समाज के लिए सेवा करें और एक दिन ऐसा दिन आए उनको भारत भूषण से सम्मानित करें. ऐसे हम शुभकामनाएं के साथ जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी सुनील पवार, ह्युमन राईट्स अँटी करप्शन राजदूत संघटनेचा मी व्हाईस प्रेसिडेंट आहे. आज जो हा सोहळा इथं साजरा करण्यात आहे, दादासाहेब फाळके इंटरनॅशनल अवॉर्ड्स 2024चा, तर हा जो 4 पॉइंट शेरेटन हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे आणि त्यासाठी अविनाश सकुंडे सरांनी मला आमंत्रित केलं असून मी त्यांचे खूप खूप आभार मानतो. आणि आज ह्या ठिकाणी अत्यंत नामवंत असे जे कला क्षेत्रात दिग्गज असे जे कलावंत आहेत, म्हणजे माननीय राजा मोराद साहेब असतील, हे मीनाक्षी शेषाद्रीजी असतील आणि अन्य कलावंत आहेत, त्यांना जे अवॉर्ड्स देण्याचा कार्यक्रम आहे आणि ह्या सगळ्या सोहळ्यासाठी त्यांनी मला गेस्ट म्हणून निमंत्रित केलेलं आहे. त्याच्यामुळं मला अत्यंत खूप मी भारावून गेलेलो आहे आणि असंच ह्यापुढेही कायम साजरा करत राहू असं मी त्यांना हे करतो. हॅलो एव्हरीवन, मी सोनाली कोठारी, सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट अँड गेस्ट. आज मला अविनाश सरांनी इथे अवॉर्ड देण्यासाठी बोलवलेलं आहे आणि मी त्यांचे खूप खूप आभारी आहे. आज इथे जो 4 पॉइंटला इव्हेंट होत आहे तो खूप मोठ्या प्रमाणावर होत आहे आणि मोठ्या प्रमाणावर गेस्ट आणि सेलिब्रिटी या प्रोग्रामला उपस्थित आहेत. थँक्यू.